सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। दावा असा केला जातोय की इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत काही भारतीय नागरिकांना बंकरमध्ये आश्रय नाकारण्यात आला आणि ते मेट्रो स्थानकांमध्ये झोपण्यास भाग पडले। मात्र या फोटोची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। दरम्यान इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे। क्षेपणास्त्र हल्ले, हवाई कारवाया आणि सततचे सायरन यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संपूर्ण जगाचे लक्ष सध्या या संघर्षाकडे लागले आहे। या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। या चर्चेत प्रादेशिक परिस्थिती आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर संवाद झाल्याचे सांगितले जात आहे। व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। काही जण भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत, तर काही जण या फोटोची सत्यता तपासण्याची गरज असल्याचे सांगत आहेत। ज्येष्ठ पत्रकार राजू पारुलेकर यांनी देखील हा फोटो शेअर करत परराष्ट्र धोरण आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत। मात्र या फोटोबाबत भारत सरकार किंवा भारतीय दूतावासाकडून अधिकृत निवेदन अद्याप समोर आलेले नाही। तज्ज्ञांचे म्हणणे आहे की युद्धाच्या काळात अनेकदा जुन्या किंवा संदर्भहीन छायाचित्रांचा वापर करून चुकीची माहिती पसरवली जाते। त्यामुळे कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची खातरजमा करणे आवश्यक आहे। विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे। यापूर्वीही विविध देशांमधील संकटाच्या काळात भारताने आपल्या नागरिकांसाठी विशेष बचाव मोहीम राबवल्या आहेत। सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून कोणती ठोस पावले उचलली जातील आणि भारतीय नागरिकांना कोणती मदत दिली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।